स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 1,80,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जाहिरातीची आपण वाट बघत आहात. जाहिराती कधी येईल याची अंदाज आपण आताच मागे जो 2 ते 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण बनवलेला, त्यामध्ये सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्यात येणार नाही, परंतु मेच्या 15 तारखेपर्यंत या जाहिराती येऊ शकतात. त्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगितलं की समायोजनाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया हा काही जिल्ह्यांची बाकी आहे. संच मान्यतेच्या संदर्भातील सुद्धा अपडेट मी तुम्हाला सांगितलेला आहे. परंतु आता जाहिराती नेमक्या कधी येणार आहेत, परंतु 25-26 आपल्या 24-25च्या संच मान्यतेच्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. अतिरिक्त पद किती आहेत, मंजूर पद किती आहेत आणि त्या ठिकाणी कार्यरत पद किती आहेत आणि जागा सुद्धा भाषा विषयाच्या अतिरिक्त किती आहेत, त्यात समायोजनाचं काय प्रक्रिया आहे, या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची अपडेट जी माहिती आहे 24-25, 25-26 ची जी माहिती आहे आपण या ठिकाणी सांगतो आहे तुम्हाला, आणि त्यात अपडेट सुद्धा तुम्हाला, तुम्ही त्या जिल्ह्यातील असाल किंवा इतर जिल्ह्यातील जरी असाल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात जाऊ इच्छिता असाल तर तुम्हाला ते माहिती असणं अपडेट आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा अपडेट जे आहे भरती संदर्भातील, रिक्त जागेच्या संदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती आपण या ठिकाणी देतो आहे. ती माहिती आपण गुगलवरनं किंवा त्या ठिकाणी शिक्षक मित्र असले त्याच्याकडून मागून आपण ही माहिती देतो आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ची माहिती अपडेट आपण देतो आहे. यापूर्वी आपण पहिल्यांदा माझ्या चॅनलला आले असाल तर सबस्क्राईब करा. बघा, शिक्षक रिक्त पद, मंजूर पद, कार्यरत पद आणि त्यानंतर या दोन्ही याच्यातून मंजूर पद म्हणून कार्यरत पद जर मायनस केले तर रिक्त पद आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. कणकावलीचा सांगतोय मी तुम्हाला, सिंधुदुर्गातील कणकावली जी आहे त्यात एक धोकादायक बातमी आपल्याला यातून मिळालेली आहे की -70 पदवीधर भाषा पदवीधरचे शिक्षक जे आहेत हे 70 शिक्षक आहेत अतिरिक्त आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे या ठिकाणी मंजूर पद किती आहेत, फक्त 6च, आणि या ठिकाणी काम करणारे जे शिक्षक आहेत भाषा पदवीधर करता हे 76 शिक्षक या ठिकाणी काय करत आहेत, काम करत आहे. म्हणजे 6 शिक्षकांच्या जागा असताना 70 शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त. मग अतिरिक्त शिक्षक आहेत तर कोणत्या कॅटेगरीचे आहेत, ते कॅटेगरी पाहून त्यांचे समायोजन या ठिकाणी केलं जात असते जिल्हा लेवलला. आता तालुका लेवलला जर यांच्या जागा समायोजित होत असेल तर समायोजनाची प्रक्रिया ही त्यातली झालेली आहे. त्यामुळे हे समायोजन 70 जे शिक्षक आहेत त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नंतर झेडपी सहाय्यक शिक्षकांच्या ज्या रिक्त जागा आहेत कुठल्या, सिंधुदुर्गच्या, तर त्या 434 जागा ज्या आहेत या काय आहेत, अतिरिक्त नाही आहेत तर ते रिक्त आहेत. म्हणजे यावरती 434 जागांची भरती या ठिकाणी होणार आहे. अतिरिक्त भाषा शिक्षक जे आहेत हे टोटल 6वी ते 8वी करिता किंवा इतर जे आहेत त्याकरता हे अतिरिक्त जे आहेत ते अतिरिक्त किती आहे, 308 शिक्षक अतिरिक्त आहे. सामाजिक शास्त्राचे सुद्धा अतिरिक्त शिक्षक या ठिकाणी आहेत तर किती आहेत, 150 शिक्षक अतिरिक्त या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे सिंधुदुर्ग मधील जे विद्यार्थी असेल त्यांना धोक्याची घंटा या ठिकाणी मिळत आहे. परंतु सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद जे आहे 1ली ते 5वी करता या ठिकाणी मात्र अतिरिक्त शिक्षक नाहीत. ते 434 जागा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वरच्या वर्गाच्या या 5व्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत जे काही शिक्षक आहेत भाषा विषयाचे किंवा मग सामाजिक शास्त्राचे, हे या ठिकाणी 308 जागा भाषा शिक्षक आणि अतिरिक्त सामाजिक शास्त्राचे जे शिक्षक आहेत ते 150 शिक्षक अतिरिक्त आहे. यांचं जेव्हा समायोजन होऊन ज्या काही जागा राहतील तर त्या जागा आपल्याला या ठिकाणी मिळतील. जे सामाजिक शास्त्र विषयी पास आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि भाषा विषयासाठी सुद्धा जे लायबल असणार आहेत ते. परंतु 1ली ते 5वी पेपर 1 पास असणारे डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र 434 जागा आपल्याला सिंधुदुर्ग इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अतिरिक्त जागा आणि रिक्त पदांचा जागा आपण या जिल्हा परिषदच्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. या अपडेट बद्दल तुम्हाला नेमके काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.